एकापेक्षा एक बेबी अशी ही डान्स मस्ती. टाइम प्लीज. पुष्कर, सर. मी मगासपासून नोटीस करतोय की तुम्ही सारखं टाइम प्लीज म्हणताय. काय विशिष्ट कारण? सर कारण आहे, कारण सगळ्यांनी रस घ्यावा असा एक मराठी चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होतोय ज्याचं नाव आहे टाइम प्लीज. ओ येस, मी याचा ट्रेलर पाहिलेला आहे आणि खूप छान दिसतोय ट्रेलर. येस, टाइम प्लीज या सिनेमाचे लेखक आहेत क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि त्यातल्या नायक आणि नायिकेची जोडी आजचा आपला सरप्राईज परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहेत. काय सांगताय? येस सर. अरे मग ताबडतोब त्यांना बोलवा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया उमेश कामत आणि प्रिया बापट यांचं. आस तू भास तू ताल तू खुलल्या श्वासांचा रात तू प्रीत तू अर्थ तू मिटल्या ओठांचा पडसाद ओठी श्वासांचे श्वासात मौनात खुलती आज नवे हे अर्थ स्पर्शाचे. बेभान चांदण्याची रात का सांगते भिजलेल्या पापण्याचे गुज का माहूर उठते मनिका रंग गालास का चिंब जीव होई जणू काजवा पडसाद स्पर्शात मौनाचे मौनात श्वासाचे श्वासात रुजते अर्थ नवे अलवार ओठांचे. आस तू भास तू ताल तू खुलल्या श्वासांचा टाइम प्लीज. टाइम प्लीज. ही लव्ह स्टोरी लग्नानंतरची आहे. क्या बात आहे. वा. हे जे नृत्य आता आपल्या समोर सादर केलं गेलं त्याचे कोरिओग्राफर इथे आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या. राजेश बिडवे, उमेश कामत. प्रिया बापट म्हणू का कामत म्हणू का बामत म्हणू का कापट म्हणू? म्हण काही रे. हा प्रिया, क्या बात आहे. तुमच्या सिनेमाबद्दल आम्हाला काही सांगाल का? टाइम प्लीज लव्ह स्टोरी लग्नानंतरची हा सिनेमा 26 जुलैला प्रदर्शित होत आहे. खूपशा लव्ह स्टोरीज म्हणजे जे चित्रपटात दाखवतात त्याच्यात शेवट लग्नात होतो. ही लव्ह स्टोरी आहे की लग्न झाल्यानंतर सिनेमा सुरू होतो. बघणारा प्रत्येक प्रेक्षक या गोष्टीची रिलेट करू शकेल. त्यातील अनेक प्रसंग, त्यातील अनेक वाक्य त्यांना वाटेल की हे आपल्याच आयुष्यातली वाक्य आहेत. असा आहे आमचा चित्रपट टाइम प्लीज लव्ह स्टोरी लग्नानंतरची. तो जरूर सगळ्यांनी पाहावा अशी आमची दोघांची इच्छा आहे. सर, सर्वात आधी थँक्यू सो मच. कारण एकापेक्षा एकचं लहान मुलांचं जे पर्व झालं होतं
त्याच्यात मिहीर बरोबर एक परफॉर्मन्स करायला मिळाला होता फिनालेला, आणि त्याच्यानंतर आज टाइम प्लीजच्या निमित्ताने या मंचावरती येण्याचा, आम्हाला दोघांना एकत्र येण्याचा योग आला. सो ही संधी दिल्याबद्दल आणि प्रेक्षकांशी संवाद साधायला दिल्याबद्दल थँक्यू सो मच फर्स्टली. आणि तुमच्या प्रत्येकाची स्टोरी जर तुम्हाला मोठ्या पडद्यावरती आमच्या बरोबर पाहायची असेल, आमच्या रूपात पाहायची असेल, तर प्लीज आवर्जून या. आणि हे सर आव्हान तुम्हाला सुद्धा आहे सुप्रियाताईंना घेऊन. आम्ही दोघंही खरंच खूप नशीबवान समजतो. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आम्हाला महागुरूंसमोर परफॉर्म करायला मिळालेला आहे. सो त्याबद्दल थँक्यू 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 सो मच. झी मराठीचे पण आभार आणि तुमचेही आभार. उमेश, प्रिया, खरं म्हणजे हे आमचं सौभाग्य आहे की तुम्ही या मंचाला भेट दिलीत आणि अशा प्रकारे भेट दिलीत. आज गुरुपौर्णिमा आहे. आमच्या सर्वांचा, आपल्या सर्वांचा सर्वात मोठा गुरु तिथे आहे तुमच्या मागे. या मंचावर जो कोणी सादरीकरण करून जातो त्याला आपोआप त्याचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या चित्रपटालाही मिळालेला आहे असं तुम्ही समजू शकता. आम्ही सर्व आवर्जून हा चित्रपट पाहू आणि लग्नानंतरची लव्ह स्टोरी काय असते हे आम्हाला पाहायला आवडेल, नाही का पुष्कर? हो हो, मला खूप उत्सुकता लागून राहिली. आमच्या सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि शेवटी असं म्हणतात ना की जो मर्द ये कहता है कि वो अपनी बीवी से नहीं डरता, तो या तो वो झूठ बोलता है या फिर अपनी बीवी से प्यार नहीं करता. क्या बात है. स्त्री ही शक्ती आहे तर पुरुष सहनशक्ती आहे. वाह 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 वाह. तुम्हा सर्वांना आमच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. उमेश आणि प्रिया, आम्ही सगळेजण 26 जुलैची प्रतीक्षा करत आहोत. इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Take a big shot.